कसे पाहिजे नेल्स सांग ना, जसं तुला आवडेल. पण कसं म्हणजे काहीतरी असेल ना डोक्यात तुझ्या? हो. काय आहे डोक्यात? असं मला असं वाटतं असतं. ठीक आहे, आपण ह्याच्यापेक्षा भारी करूयात. मंडळी, आता तुम्ही या ठिकाणी खुशीचे नेल्स बघू शकताय. बिफोरचा लुक कसा दिसतोय. आता ह्या ठिकाणी आपल्याला इथं प्रिपरेशन करून घ्यायची आहे बिफोरची. सो आपल्याला सुरुवातीला क्युटिकल पुश करून कट करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतरनं आपल्याला बफिंग करून घ्यायची आहे चांगल्या प्रकारे. तुम्ही ड्रिल मशीनचा सुद्धा उपयोग करू शकता. या ठिकाणी मी ड्रिल मशीनचा उपयोग केलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला नेल्सला डिहायड्रेटर लावून त्याला नेल्स आपल्याला स्टिक करून घ्यायचे आहेत. तर सुरुवातीला तुम्ही बघू शकताय, आता मी इथं नेल्सला शेप वगैरे देऊन आता डायरेक्ट तुम्हाला मी पुढचा व्हिडिओ दाखवते ज्याच्यामध्ये मी डायरेक्ट जेल पॉलिश अप्लाय करते. तर जसं की मी खुशीला बोललं की आपण कॅट आय करूया, त्याच्यापेक्षा भारी करूयात. तर आता मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कॅट आय आलेल्या आहेत. तर मी आत्ताच मार्केटमधून 2 शेल्सच्या कॅट आयच्या ज्या जेल पॉलिश आहेत त्या आणलेल्या आहेत. आणि त्याचे कलर एक थोडासा ब्राऊन सिल्वरमध्ये आहे आणि थोडासा पिंकिश आहे. तर ते दोन्ही पण खूप छान आहेत. फक्तच की एक तुम्हाला टेक्निक माहिती पाहिजे की ते कसं अप्लाय करायचं आहे आणि कसं त्याला आपल्याला शेप द्यायचा आहे. तर दोन्ही हातांना मी कॅट आय व्यवस्थित लावून घेतलेला आहे. तर पहिल्यांदा सुरुवातीला एक कोट लावला, तो क्युअर करून घेतला. सेकंड कोट लावून मी त्याला जे टूल असतं कॅट आयचं त्याच्याने मी त्याला एक डिझाईन बनवलेली आहे. आणि तुम्ही बघू शकताय कॅट आयचा इफेक्ट खूप भारी आलेला आहे. आता जे कॅट आयचे जे मॅग्नेट असतात ते खूप वेगवेगळ्या प्रकारचे अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. तर तुम्ही स्क्वेअरमध्ये पण मिळतं, एक स्टिक मिळते. अजून माझ्याकडे तुम्ही बघताय ना माझ्या हातामध्ये जसे तसे एक तसं सुद्धा मिळतं. आणि वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही त्याला पिन्स वगैरे अटॅच करून तुम्ही वेगवेगळे डिझाईनसुद्धा करू शकता. तर माझ्याकडे मार्केटमध्ये हे असं माझ्याकडे सुरुवातीला एक असं स्क्वेअरमध्ये होतं, बट ते खूप जास्त छान प्रकारे वर्क नव्हतं करत, त्याच्यामुळे मी चेंज करून आणलं. आणि हे बघू शकताय ह्याला फक्त मी असं त्याच्या भोवतीने फिरवते आणि ते जे कॅट आहे ते ॲक्टिव्ह झालेलं आहे. आपण असं नेल आर्ट किंवा मेहंदी काढत असेल ना तर आपली खूप सेवा होती, तशीच खुशीची सुद्धा होती. तिची लहान बहीण तिला पाणी पाजते. त्याच्यानंतर फायनल लुक तुम्ही बघू शकताय, एक नंबर आलेला आहे फायनल लुक. आणि तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचं कॅट आय तुम्हाला नेल आर्ट करायचा असेल तर तुम्ही मला इन्स्टाला फॉलो करू शकता. स्नेहल मोरे 07 अशी माझी आयडी आहे. त्याच्यावर मला DM करून तुमच्या बुकिंग्स बुक करू शकता आणि छान छान असे नेल्स करू शकता. तर पुढे अजून आहे व्हिडिओमध्ये आपण खुशीच्या 2 अजून बहिणींचं नेल आर्ट केलेलं आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर तुम्ही बघू शकताय मेन रिझन म्हणजे खुशीच्या मोठ्या बहिणीची एंगेजमेंट होती आणि त्याच्यासाठी हे सर्व अरेंजमेंट चालू आहे. म्हणजे त्यांनी नेल आर्ट करून घेत आहेत आणि तुम्ही बघू शकताय फायनली तिचं सुद्धा नेल आर्ट करून झालेलं आहे. आणि हे एंगेजमेंट लुकसाठी मी तिचं नेल आर्ट करून दिलेलं आहे. आणि मला असं वाटतं की कॅट आयमध्ये आपण खूप वेगवेगळे प्रकार करू शकतो. त्याच्यामधलं हे पिंक शेडमध्ये मी यूज करून थोडंसं त्यात कलर मिक्स करून केलेलं आहे. आणि मला खरंच तिन्हीसुद्धा कॅट आय खूप आवडलेले आहेत. नेक्स्ट पण खूप छान आहे, ते सुद्धा तुम्ही बघा. खुशीची लहान बहीण म्हणजे रितू, तर रितूच्या आता आपण नेल्स करणार आहोत. आणि तिने मला फोटो दाखवला होता की दीदी मला असं होईल का, आपल्याला करता येईल का? तर मी बोललो तर हो करूयात आपण. पण एंडला मी थोडंसं चेंजेस केलेले आहेत. जसं की माझ्याकडे जसा म्हणजे तिने जसा शेड सांगितला होता तसा अवेलेबल नव्हता, त्याच्यामुळं थोडंसं चेंजेस करावे लागले. आणि तुम्ही बघू शकता फायनल लुक पण खूप अप्रतिम आलेला आहे. आणि खरंच मला हिचे सुद्धा नेल्स खूप आवडलेले. मला असं वाटतं की मी सुद्धा असंच काहीतरी माझ्या हातांवरती करावं, कारण का दिसायला ते खूप डिसंट आणि दिसायला सुद्धा ते डिसंट दिसतं. फायनली तिघांचे सुद्धा नेल आर्ट झालेले आहे. माझी नेलची ऑर्डर कंप्लीट झालेली आहे. तर हे तिन्ही पण नेल आर्ट तुम्हाला कसे वाटले आणि त्या तिघांपैकी तुम्हाला कोणते नेल आर्ट आवडले हे मला सांगायला विसरू नका. छान छान कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू. भेटूया आपण नेक्स्ट